महाराष्ट्रातील तिसऱ्या क्रमांकाचा पालखी सोहळ्यामधला मान असलेला पैठणच्या संत एकनाथ महाराज यांच्या पालखीचं आता प्रस्थान होत आहे आणि पैठण इथून पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे। ही पालखी आता नाथांच्या वाड्यातून समाधी मंदिरामध्ये आलेली आहे। 18 दिवस पायी प्रवास करून पालखी पंढरपूरकडे जाणार आहे। संभाजीनगरमधल्या शेकडो वारकरी पायी प्रवास करून पंढरपूर गाठणार आहे। आणि या पालखीच्या प्रस्थान सोहळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी। पैठणवरून एकनाथ महाराजांची दिंडी प्रस्थान ठेवते। मानाची तिसरी दिंडी ही आहे आणि हीच एकनाथ महाराजांची दिंडी आता पालखीच्या रूपाने इथं समाधी मंदिरात दाखल झालेली आहे। इथं पादुका भाविकांच्या भक्तांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आलेलं आहे। हे एकनाथ महाराजांचं समाधी मंदिर आहे। महाराजांनी इथंच समाधी घेतली होती, त्यामुळं नाथवाड्यातून त्यांच्या देवाऱ्यातनं या पादुका निघतात, या ठिकाणी मंदिरात येतात। समाधी मंदिरात त्या थोडा वेळ विराजमान होतात, इथं भाविक दर्शन घेतात आणि त्यानंतर पुढील प्रवासासाठी म्हणजे पांडुरंगाच्या दर्शनासाठी त्या रवाना होतात। पालखी प्रमुख रघुनाथ बुवा गोसावी आपल्यासोबत आहेत। 18 दिवसांचा हा सगळा प्रवास असेल। या पादुका तुम्ही घेऊन पंढरीला जाणार, कसा हा प्रवास असतो आणि काय वातावरण असतं सांगा आम्हाला। दररोज साधारण 15-20 किलोमीटर असा प्रवास असतो। काही 25, काही 30 असे 4 मुक्काम मोठे आहेत। 18 दिवस प्रवासामध्ये दररोज सकाळी काकडा होतो, नंतर पाद्यपूजा होती, पादुकांची पूजा होते व त्यानंतर पालखी सोहळ्याचं गावातून प्रस्थान होतं। प्रस्थान झाल्यानंतर गावातील मिरवणूक होते। गावातील मिरवणुकीनंतर पालखी सोहळा गावाच्या बाहेर पडतो। बाहेर पडल्यानंतर सर्व दिंड्या क्रमांकाला नंबरला लागतात आणि मग आपलं मालिकेचं भजन जे पारंपरिक भजन ते सुरू होतं। दुपारच्या गावात विसाव्याला जेवण होतात, त्यानंतर मुक्कामाच्या गावाला पालखी पोहोचल्यानंतर जाताना हरिपाठ होऊन परंपरेचे असे अभंग होऊन रात्री समाज आरती होते। समाज आरती झाल्यानंतर त्या दिवशी कोणाचं कीर्तन आहे, कोणाचा जागर आहे हे पुकारलं जातं। त्या दिवशी त्या गावचा जागर असतो। कीर्तन बरोबरच्या महाराज मंडळीचं ज्याचं मान आहे त्याचं कीर्तन असतं। असा हा दररोजचा क्रम आहे आणि प्रवासात 4 रिंगण असतात। पहिलं मेडसिंगीला असतं। या रिंगणाबद्दल उत्सुकता आहे, तर कशा पद्धतीचे हे सगळे रिंगण असतात आणि कुठं कुठं होतात? मेडसिंगीला असतं पहिलं रिंगण, दुसरं पारगाव घुमरे, तिसरं नांगरडो आणि चौथं कवेदंडावर असतं। या रिंगणामध्ये गोल रिंगण केलं जातं। सर्व दिंड्यामध्ये टाळकरी यामध्ये समाविष्ट होतात। गोल उभा राहून पावल्या खेळतात, विविध तऱ्हेचे पावल्या, विविध तऱ्हेचे खेळ खेळले जातात। त्यानंतर मग अभंग होऊन प्रत्येक मानकऱ्यांना चाल म्हणायला दिली जाते। चालीनंतर या रिंगणाच्या सोहळा घोडा फिरून घोड्याचं रिंगण होतं